पण अर्ध्या पाऊण तासानंतर ही हवा थांबली तर मग सेकंड इनिंगला चेसिंगला थोड्याशा डिफिकल्टीज देखील येऊ शकतात, पण ते प्लॅन्स बनवावे लागतील वसई कोलीवाडा संघाला. काय कोणता टोटल डोळ्यासमोर ठेवतात, कुठपर्यंत थांबवायचं आहे, काय प्लॅनिंग्स आहेत त्यांचे, हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. बॅटिंगसाठी चला लगेचच टीम एकविरा नायगाव संघाचे दोन्ही ओपनर्स आपण मैदानात दाखल व्हायचं आहे. मागच्या मॅचमध्ये आपण शैलेंद्र गोडेकर यांचं जर बघितलं गेलं तर खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. चेसिंगमध्ये खूप चांगला खेळ दाखवला, डेप्थमध्ये खेळले, विनाट नंबर 3 वरती आले होते आणि तिकडनं आपल्या पारीला पुढे घेऊन गेले. अगदी 10 चेंडू आणि 42 धावा त्यांच्या बॅटमधनं साकारताना देखील पाहिला होता आणि स्ट्रोक खूप सुंदर होते. मग एक्स्ट्रा कव्हरला जो पहिला खेळलेला चौकार तो देखील खूप चांगला होता. लॉंग ऑनला सरळ बॅटने मारलेला तो फटका. हॅलो चेक टेस्ट. चला दोन ओपनिंग पेअर्स आता दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूने जर बघितलं स्ट्रायकर एंड वरती रुपेश कोळी आणि सनील बोकाळे, पारंपरिक जोडी आहे ओपनिंग मध्ये. या दोघांना आपण पाहत असतो रेग्युलर जोडी आहे. रुपेशचा पहिला 2 मॅच मध्ये परफॉर्मन्स तितकासा चांगला नव्हता पहिला, पण आता या मॅच मध्ये पाहावं लागेल. टार्गेट सेट करायचं आहे. 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे किती धावांचं टार्गेट सेट करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीवरती आयवन. ओ पहिला बॉल इकडे पहा, उडवलाय आणि बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांकरिता. माझे आई ग माझे आई एकविरा कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. पहिलाच बॉल सरळ पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने खातं उघडलंय. 600चा स्ट्राईक रेट सध्या आपण पाहतोय. रुपेश कोळीच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक होता, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सुरुवात तर चांगली झाली. पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्यात. आयवनला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये. मागच्या मॅचमध्ये सगळ्या गोलंदाजांनी चांगल्या आणि त्यानंतर मिडॉनला एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि या एका सिंगलच्या मदतीनं 7 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. माइंडसेट दिसतोय सध्या. रुपेशचा जर पाहिला गेला तर पहिल्या बॉलवरती तुम्ही अग्रेसिव्ह त्याचा पहिला अग्रेशन पाहिलं, पण दुसऱ्या बॉलवरती स्वतःवरती कंट्रोल करताना एक सिंगल देखील मिळवले. त्यामुळे आता इकडनं त्याचा माइंडसेट असेल की ॲटलिस्ट ही संपूर्ण इनिंगमध्ये टिकून राहावं. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडलने खेळलं तर रनआउटची संधी होती, कलेक्शन नाही झालं बॉलचं आणि त्यानंतर आणखी एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचल्या गेल्या 8 आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. एक षटकार आला पहिल्या बॉलवर आणि लगातार 2 सिंगल्स पाहायला मिळालेत. चेंडू क्रमांक 4 असेल आता. रुपेश हिज ऑन नाउ स्ट्राईक. रुपेशसाठी हा बॉल हवेमध्ये. स्ट्रोक तितकासा चांगला नव्हता, पण गॅपमध्ये असल्या कारणामुळे सेफ आहेत आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा. कनेक्शन चांगलं नव्हतं, टायमिंग नव्हतं, ताकद नाही जोडता आली. कारण की चेंडू जर बघितला तर टप्पा पडल्यानंतर आणखी जास्त स्लो झाला आणि त्याच्यामुळे पिक नव्हता करता आलं. फसले तर जरूर होते, पण गॅपमध्ये असल्या कारणामुळे धावा 2 मिळाल्या आणि 2 धाव्याच्या मदतीने डबल फिगरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचत 10 आकड्यावरती. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झालाय. 5व्या क्रमांकाचा बॉल स्लोवर फ्लाइटेड बॉल होता आणि त्यानंतर एक धाव नाहीये, कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये हा चेंडू आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 12च्या ॲव्हरेजने आतापर्यंत धावा 10. शेवटचा अंतिम बॉल कट करायचा होता. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 11 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात.
एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित हा एकविरा चषक 2025 आपण हे फॉर्मॅट पाहतोय. आता पुल करायचा प्रयत्न तिकडे जरूर केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळायचा होता. इनफिल्डचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आलात फलकावरती 12 आकड्यावरती. प्रति चेंडूच्या पाठीमागे 2 आणि 12.00च्या अवरेजने धावा टोटल 12 आकड्यावरती आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. दोन्ही साईडनं जर बघितलं तरी षटक चांगलं राहिलं, कारण की पहिल्या बॉलवरती षटकाला आल्यानंतरचा कमबॅक चांगला होता गोलंदाज आयव्हनचा. त्याने फारशा धावा नाही खर्च केल्या, बाहेरचं केल्यातच. हे महत्त्वाचं आहे की सुरुवातीला तुम्हाला धावा नाही आल्या तुमच्या बॅटमध्ये देखील तरी चालतील, पण सुरुवातीला तुम्ही विकेट किती चांगल्या पद्धतीने वाचवून ठेवता, पार्टनरशिप किती चांगल्या पद्धतीने करताय हे महत्त्वाचं आहे. आणि तेच पाहायला मिळालं की पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवल्यात आणि विकेट वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये एक चांगली गोष्ट की रुपेश कोळी हे मैदानामध्ये आहेत आणि आतापर्यंत त्याने 5 चेंडूंना फेस करताना त्याच्या बॅटमधनं आपण टोटल 10 धावा पाहिल्यात. ऑप्शनचा बाहेर बॉल होता. इकडे जर पाहिलं तर कट केल्या बॉलला पॉइंटला बॉल आहे. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा अगदी इझिली बनवल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने 14 आकड्यावरती जाऊन पोहोचतात धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता बॉलिंग वरती ऑस्टन पावकर. लवाफुल टॉस ऑन साईडला खेळलेत. वाईडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आता तिथपर्यंत पोहोचतात. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं गुणफलकावरती धावा 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. स्कोरबोर्ड हलतं ठेवण्याचं काम केलं जातंय. डबल सिंगल्स चालू आहेत. मोठे फटके मारण्याची जेव्हा पण संधी आली तेव्हा फटके बनवण्याचा प्रयत्न केला जातो. आता सनीला आहेत, स्ट्रायकर एंडवरती आहेत. हवेत खेळायचा प्रयत्न केला. मिस टाइम स्ट्रोक आहे. पार्टनरशिप बनत होती हळूहळू, पण आता ब्रेक होईल. पहिला ब्रेक थ्रू मिळताना धक्का बसला मिड ऑफला आणि विकेट जाऊन फलंदाज बाद. परी तू जागा कधी हसूल कधी नासिक, परी तू जागा कधी हसूल कधी नासिक, तू माझ्या रे आशिकी चक्राली मी कशी, परी दिवाना मी क्रिकेटचा, सांगे नाव काय प्रेमाचा तू सांगशील का, माझ्या जास्त तुला क्रिकेट महत्वाचा, सोडे ना ते तू क्रिकेटचा, तई होशील तू माझा तू मानेशील ना, विलू नाव आहे तुझा पलघर गाव आहे माझा क्रिकेट सोडेशील ना, सोडे ना ते तू क्रिकेटचा, तई होशील तू माझा तू मानेशील ना. सुंदर संगीत होतं. खरं तर क्रिकेटचा नाद नाही सुटणार, पण मी एक गोष्ट जरूर बोलेन की जीवनामध्ये सगळे नाद करा, पण 5 गोष्टींचे नाद कधी करू नका. ते म्हणजेच दारू, पारू, जुगार आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पबजी आणि 5वं आणि सर्वात महत्त्वाचं रमी सर्कल. ह्या 5 गोष्टींचं नाद नका करू. फलकावरती धावा जर पाहिल्या तर 15 आकड्यावरती धावा आहेत. आतापर्यंत विकेट मिळाला. पहिला ब्रेक थ्रू मिळाला जरूर. आला खेळायचा प्रयत्न केलाय. शैलू गोडेकर तिकडे होते. एक सिंगल धाव फलकावरती बनवली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं 16 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. पहिला विकेट मिळाल्यानंतर या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात स्ट्रॉंग खेळाडू शैलेंद्र सध्या मैदानामध्ये दाखल झाला आणि बघा पहिल्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची रिस्क न घेताना एक सिंगल धाव. त्याला ठाऊक आहे की परिस्थिती हतबल नाहीये, त्यामुळे कोणती रिस्क नाही घ्यायची. पण इकडनं रुपेश थोडे अग्रेसिव्ह दिसत आहेत. रुपेश प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न चालू आहे. एक धाव तर बनवली आहे. रिस्की कॉल झाला हा शैलूचा, पण एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत जाऊन पोहोचला गेला 17 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 17 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 12 आलेले. या षटकामध्ये थोड्या कमी दिसल्या धावा. एक डबल आले आणि 3 सिंगल आले. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे, कारण की विकेट मिळाला त्याच्यामुळे दबावात आहे. अंतिम बॉल कट करायचं होतं शैलूला, पण पंचांचा आता इशारा होता की ऑप्शनचा बाहेर चेंडू आहे आणि लगेचच बॉलिंग साईड रिव्ह्यू आहे. हा चेक करूयात आपण की ऑप्शनचा किती जास्त बाहेर बॉल आहे. जर लाईनच्या जास्त बाहेर असेल तर वाईड चेंडू नक्कीच मिळेल. पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये किंवा एक गोष्ट आपण जर पाहिली तर या विभागामध्ये मॉन्टी सरांना आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये जेव्हा आपण पाहतो त्यांचे डिसिजन ऑलवेज परफेक्ट राहिलेत.
जेव्हा पण त्यांच्याकडनं आपण डिसिजन पाहिलंय तेव्हा ते डिसिजन परफेक्टच आलेत. त्यामुळे आता चेक करतात, पण कधी कधी माणूस आहे, माणसाकडनं देखील चुकी होते. टीव्ही स्क्रीन अंपायर्स तिसरे पंच आमचे चेक करतात आणि लगेचच फेअर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. Now it's a white ball. धन्यवाद. फाईट चेंडू अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतीय जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 18-18 आकडावरती. याच गोष्टीची आपण चर्चा केलेली की मोंटी सरांकडनं आपण पाहिलंय की खूप कमी धाव होतं की डिसिजन त्यांच्याकडनं चुकतं आणि आता देखील पाहायला मिळाला योग्य तो डिसिजन त्यांच्या माध्यमातून आणि आता पुन्हा वळतील आपल्यापर्यंत आणि पोहोचवलं जातं की हा आणखी एक वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव मिळते. शेवटचा अंतिम बॉल होता पण अंतिम चेंडू टाकण्याकरिता 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये डिलिव्हरी हाताळल्यात आणि त्याच्या मदतीनं जागतिक छत्रपती दिनाचा ज्या दिवसाला दर्जा दिला तो 19 आकडा सध्या आपण पाहतोय फलकावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू, रिस्क घेतली आहे शैलूने, हवेमध्ये बॉल आहे आणि त्यानंतर गरज होती का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण की बचेंगे तो और लढेंगे, सर सलामत तो पगडी 50. पण आता इकडे शैलू माघारी परततील आणि धक्का बसताना दुसरा ही गोल्डन विकेट किंवा प्राइज विकेट आहे मॅच मधली. पुरी माझ्या हरी खेळला ये क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट माझ्या हरी खेळला ये क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट माझ्या हरी खेळला ये क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट. एक प्रश्न जरूर मनामध्ये उद्भवेल. 19 धावा आल्या होत्या, 2 वाईड चेंडू आले होते, मग कदाचित एखादी सिंगल आली असती शैलूकडनं तर आणखी जास्त त्याची पारी मोठी होताना पाहायला मिळाली असती. पण बॅट रडारमध्ये बॉल नव्हता आला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावला गेला आणि फार मोठा विकेट आहे या स्टेजवरती. अशा प्रकारच्या मॅचेसमध्ये जिथे इम्पॉर्टंट मॅच आहे तिथे शैलूने आपला विकेट गमावला गेलाय. पण असं देखील नाहीये, तुम्ही क्रिकेट जेव्हा खेळायला जाता तेव्हा तुमचा संघ एका खेळाडू किंवा दोघां खेळाडूवरती कधी डिपेंड नसला पाहिजे. संपूर्ण संघाला परफॉर्मन्स करावा लागेल. असं नाहीये की शैलू एक मॅच तुम्हाला जिंकून देऊ शकतो पण तो तुम्हाला संपूर्ण स्पर्धा जिंकून देईल असं नाहीये. कधी कधी मग तुम्हाला दुसऱ्या खेळाडूंना देखील तिथे तुमच्या आलेल्या संधीचा फायदा उचलायला लागतो. आता शैलू परतलेत, मागच्या मॅचमध्ये त्याने त्याचं समर्पण दिलं होतं, त्याने संपूर्ण झोकला होता पण या मॅचमध्ये त्याचा परफॉर्मन्स नाही झाला. पण मग आता दुसरा कोणाला तरी जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि मला असं वाटतं की रुपेश ते काम करतोय. कारण की रुपेश बघा पहिल्या 2 मॅचमध्ये तितकासा सक्सेसफुल नव्हता झाला पण या मॅचमध्ये रुपेशने स्वतःला सावरून खेळण्याचा प्रयत्न चालू आहेत. धावा देखील बनवल्यात, मोठे स्ट्रोक देखील खेळलेत आणि चांगली गोष्ट की डबल सिंगलवरती देखील त्याने फोकस केलाय. आता पहा हा बॉल सरळ सरळ पाठवलाय लांबच लांब आणि उंचच उंच, धावा 6. रुपेशच्या बॅटमधनं हा धमाकेदार षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा टोटल 26 आकड्यावर जाऊन पोहोचतात. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवरती पुन्हा उडवलाय उंची. आता लांबी चेक केली जाईल, डेफिनेटली जेवढी हवी होती तितकी लांबी मिळाली आणि त्यानंतर हे सेलिब्रेट केलं जातंय. दुसरा 6. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय.
माइंडसेट चांगला दिसतोय सध्या रुपेश कोहलीचा, कारण की ते पहिला 2 चेंडूमध्ये दिसलं होतं की जिथे पहिल्या चेंडूवरती 6 आल्यानंतर त्याने स्वतःवरती कंट्रोल करताना जेव्हा दुसऱ्या बॉलवरती सिंगल घेतलेली तिकडे माइंडसेट दिसत होता की आता स्वतःची पारीला मोठी करायची आहे त्याला, आणि सध्या तेच पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 6 आले आणि त्याच्या मदतीने धावफलकावरती धावा 32-32 आकडावरती जाऊन पोहोचला गेला. पहिला वाईट बॉल, मग लगातार 2 6. आता तिसरा आलाय 1 2 आणि तिसरा देखील बार बार लगातार, अब की बार तीसरी बार. आली कितीतरी कुणा पुढे ना झुकलाय, पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. लगातार 3 6 आले. सुपर नॉक. आणि याच गोष्टीचा उल्लेख केलेला की बघा तुम्ही एका दोघांवरती डिपेंड नाही राहू शकत, तुम्हाला सांघिक खेळ करावा लागेल. मग शैलू परतल्यानंतर मग जिम्मेदारी आणि स्वतःचा खांद्या लगातार 3 षटकार त्याचा बॅटमधनं. ओ चौथा बॉल इथे पहा, संयमी खेळ. ठाऊक आहे की आता 3 6 आलेत, मोठी पारी करायची आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशन चालू आहेत. आणि तिकडे जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव घेतली, रिस्क नाही घ्यायची. आता रिस्क घ्यायची वेळ नाही, कारण की या षटकामध्ये धावासाठी त्याने 3 6च्या मदतीने 18 आणि एक वाईट आलेला 19 धावा आल्या होत्या, त्यामुळे आणखी एक सिंगल घेतली 20. मग हे षटक आता 20+ घेऊन जाण्याचा प्रयत्नात आहे. 39 धावा फलकावरती जोडला गेला. स्ट्रायकर एंडवरती आता संचितला आपण पाहतोय. संचितचा विचार केला तर बॉलिंगमध्ये प्रभावशाली राहिला आज. दोन्ही मॅचेसमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, स्पेशली मागच्या मॅचमध्ये जिथे धावा वेगाने येत होत्या, सगळ्या गोलंदाजांवरती मोठे फटके होते, तिथे संचितने गोलंदाजी चांगली केलेली. हा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून गेल्या प्रेक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 39 धावा. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम बॉल. मागच्या अंतिम चेंडूवरती विकेट आला होता, आता ह्या अंतिम चेंडूवरती काय तर पाहावं लागेल. या अंतिम चेंडूवरती बॉल सीमारेषेच्या बाहेरनं आणावा लागेल. षटकार आलाय, धावा 6 आणि या षटकातील टोटल हा 4था षटकार आहे. कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. .45 45 धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 26. मोठं षटक पाहायला मिळालं. 26 धावा तब्बल, ज्यामध्ये रुपेशचे 3 षटकार आले आणि संचितच्या बॅटमधनं 1 6 आपण पाहिला. आता बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज तयार. ऑप्शनचा बाहेर होता, कट करायचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती 46-46 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. ऑस्टिन पावकरला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. याआधीच 7 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट त्याने मिळवलेले ऑस्टिनने. आता बॉलिंगवरती तयार. खोलवर टप्पाचा बॉल होता, समोर टाकण्याचा प्रयत्न केला होता, 1 धाव बनवली. वाईडिश लॉंग ऑनला बॉल आहे, दुसऱ्या धावेचा कॉल आणि लगेचच दुसरी धाव बनवली. नॉन स्ट्रायकर एंडचा हा कॉल, संचितचा हा कॉल होता की धाव बनवू शकते. रिस्क आहे नॉन स्ट्रायकर एंडला जास्त करून, कारण की डीप मधनं फेकी स्ट्रायकर एंडला त्याआधी नॉन स्ट्रायकरला नेऊ शकते आणि तिकडे विकेट होता जरूर. मग त्यामुळे या 2 धावा इझिली कंप्लीट केल्या आणि 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. 48-48 आकड्यावर जाऊन पोहोचला. आता पार्टनरशिप बनवतात हे 2 बॅटर्स. पुन्हा एकदा बॅटवरती नाराज असतील, कारण की ठाऊक होता चेंडूपर्यंत पोहोचले होते, चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचलेले, पण कनेक्शन चांगलं नाही झालं. कडा लागली बॅटची, अगदी बॅटचा टोला लागला होता बॉल आणि त्याच्यामुळे मिडॉनला 1 धावेकरिता हा बॉल आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 49 आकड्यावर जाऊन पोहोचला. चांगलं टोटल उभारत आहेत सध्या. आजच्या दिवसातील आपण अंतिम क्वालिफायरची मॅच पाहतोय. कालच्या दिवसामध्ये कासारवडवली संघाचा इथे विजय पाहायला मिळाला. कासारवडवली संघाने पुढे टॉप 3चा प्रवास करायला सुरुवात केली आणि आज कोण करणार हे पाहावं लागेल. मिसफील्ड होते पॉइंटला आणि त्यानंतर
एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या 50. 50 सांघिक अर्धशतक कंप्लीट होतं. 50 धावा टोटल बनवल्या गेल्या आणि या 50 मध्ये जर बघितलं तर तिसऱ्या विकेट करिता ही पार्टनरशिप रंगताना दिसली रुपेश आणि संचितच्या माध्यमातून, ज्यामध्ये संचितने 7 धावा बनवल्यात. उडवलाय उंचीच उंची आणि लांबीच लांबी. धावा 6. यह है रुपेश कोहली. काय धमाकेदार पारी. वैयक्तिक रुपेशच्या जर धावांचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल 15 चेंडू 42 आणि 48 वरती जाऊन पोहोचला. आता आणखी एक 6. सुपर स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहूयात आपण हा फटका. शफल केलंय, पुल केलं होतं तिकडे आणि डिलाइटफुल आणि सक्सेसफुल हा बाउंड्री लाईनचा बाहेर बॉल पाठवलाय आणि वैयक्तिक 48 वरती आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये खेळाडू होता की जो 46 वरती थांबला होता. आज पाहावं लागेल की अर्धशतक कंप्लीट होईल का वैयक्तिक. पहिली 50 रुपेशच्या बॅटमधून येईल का स्पर्धेची पाहावं लागेल. 48 वरती खेळतोय, पण जेव्हा ग्रामीण मधून खेळतात खेळाडू तेव्हा माइलस्टोन हा लक्षात नाही ठेवला जात. संघासाठी काय करू शकतो त्याच्याकडे जास्त फोकस असतो ऑलवेज. ते पहा फटका खूप चांगला पॉइंटला हा बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि या चौकाराने रुपेश कोहलीचं रुपेश कोहलीचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. सगळे प्रेक्षक आता टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा प्रोत्साहन वाढवतायत, शुभेच्छा देतात त्याला. खूप चांगला खेळ राहिला होता. सुपर स्ट्रोक. पहिला 2 मॅच मध्ये फ्लॉप ठरला. पहिला 2 मॅच मध्ये त्याच्या बॅटमध्ये धावा नाही आल्या, पण जिद्द सोडली नाही, संघर्ष सोडला नाही आणि आता पहा जिद्दीवरती उभा राहिला आणि उभा असा का राहिला की ज्यामध्ये त्याच्या बॅटमधनं 52 धावा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल 52 धावा त्याने अर्धशतक कंप्लीट केले आणि स्पर्धेचं पहिलं अर्धशतक रुपेश कोहलीच्या बॅटमधनं. ग्रेट नाक, सुपर बॅटिंग. 66 टोटल 66 धावा बनवल्या गेल्या आणि या पारीमध्ये जर लक्ष दिलं तर षटकार बघा टोटल 6 6 आलेत, 1 चौकार आलाय, डबल सिंगल्स देखील आलेत. म्हणजे संपूर्ण पारी जी आहे ती कॅल्क्युलेटेड दिसली. 66 66 वरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. आता शेवटचं अंतिम षटक आहे. मग आता इकडनं विकेट देखील आहे त्यामुळे 66 धावा बनलात मग 80+ विचार केला जाईल का पाहावं लागेल. दरम्यान एकविरा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून रुपेश कोहली करिता 1001 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू सो मच. आणि आता गोलंदाजीवरती ऑस्डन आलेत. या आधी ऑस्डन पावकरला पाहिलं होतं आणि आता ऑस्डन मानकर. पहिला बॉल खेळायचा होता. 1 धाव फलकावरती बनवली जाते. एका धावेच्या मदतीने 67 67 आकड्यावरती धावसंख्या फलकावरती आहेत. 5व्या षटकाची सुरुवात एका सिंगलने झाले. या आधी आपण जर बघितलं गेलं तर मागच्या षटकामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 वाईड बॉल, 1 डबल आणि 2 सिंगल्स अशा प्रकारचं ते संपूर्ण षटक राहिलं. आणि डॉट बॉलचा रेशिओ जर बघितला गेला तर या संपूर्ण इनिंगमध्ये फक्त आणि फक्त 2 डॉट बॉल आणि 2 विकेट आले होते. त्याच्या व्यतिरिक्त एकही डॉट बॉल फेस नाही केलेला. त्याच्यामुळे डबल सिंगल चालू ठेवल्या, त्याच्यामुळे चांगलं टोटल आहे. हवेमध्ये खेळलेत. आता मिस टाइम स्ट्रोक आहे, दूर होता गोलंदाजापासून चेंडू, त्याच्यामुळे रिस्क नाही घेतली. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 68 68 आकड्यावरती. 80+ या 75+ पाहावं लागेल. 80च्या आतमध्ये या 80च्या बाहेर कोणता टोटल उभा करतील मैदानात हे पाहावं लागेल.
68 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऑस्डनला आपण पाहतो, ऑस्डन मानकर आहेत आता गोलंदाजीवरती. तिसरा बॉल पुन्हा एकदा उंचीवरती बॉल आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत पुन्हा, पण त्यानंतर आता 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीनं त्या फलकावरती धावा टोटल 70 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. अंतिम क्वालिफायरची मॅच पाहतोय. 70 धावा बनवल्या गेल्यात फलकावरती आणि चांगला टोटल आहे, फायटिंग टोटल आहे, कारण की बॉलिंग चांगली आहे नायगाव संघाकडे. पण आता बघावं लागेल की टीम वसई कोलीवाडा संघ या टोटलचा रनचेस किती चांगल्या पद्धतीने करत आहेत. पुढे जायचं असेल तर मग आता जो काही समोर स्कोर आहे तो त्यांना पाठलाग करावाच लागेल. ऑप्शनचा बाहेर फुल लेन्सचा बॉल होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव, आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 71 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. या षटकातील 3 चेंडू समाप्त झालेत, म्हणजे अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑस्ट्रेलियन मानकर तयार. ओ चांगला बॉल आहे, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर फलंदाज मैदानाचा बाहेर. पन्नास धावांची पार्टनरशिप बनवली आणि त्यानंतर हा तिसरा विकेट मैदानाचा बाहेर परतला गेलाय. ओ बॅटर आलेत आणि आल्या प्रहार करण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावलाय. 1 मोर विकेट डाऊन. हा लगातारचा दुसरा धक्का. शेवटचा अंतिम बॉल या डावातील 71 धावात या षटकामध्ये स्कोर थांबवलाय. चांगली गोलंदाजी झाली ऑस्ट्रेलियन मानकरची. अंतिम बॉल होता विशाल तिकडे फेस करताना आणि त्यानंतर कॅच सोडली आहे आणि कॅच सोडल्यानंतर या 2 धावा या महत्वाच्या ठरू शकतील अंतिम श्रेणी. या 2 धावांवरती आता नजर ठेवावी लागेल. टोटल धावा फलकावरती जोडला 73. 73-74चा आव्हान असेल. घेऊयात एक छोटा ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात एकविरा चषक 2025चा दुसऱ्या दिवसातील अंतिम मॅच कडे. आम्ही राखलाय हरजित असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो धुकलाय. अमर विवेकच्या खेळाचे साक्षी मैदान आहे. विशाल शैलूच्या अस्तित्वाने ताट आमची मान आहे. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने रंगतात. बॅट बॉल म्हणतात कुणी याला, कुणी चेंडू फळी ही म्हणतात. एकविरा संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. क्रिकेट
असो की समाज कार्य मदतीला पटकन धावतात योगेश भाऊ आधार स्तंभ आशिष त्याला साथ हाय निमी संजय रुपेश प्रमेश डायगोची क्या बात हाय सचिन मनी जितेश आकाशवर संघाचा विश्वास हाय लोचन जयेश कैलास मंगेशने जडला रे इतिहास हाय कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे एक वीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे चढणार क्रिकेटला रंग आहे चढणार क्रिकेटला रंग आहे कोलीवरा आमचा कोलीवरा एकविरा माऊलीचा लाडका नायगाव कोलीवरा नागबादेवी माऊलीचा लाडका नायगाव कोलीवरा बॅटर्स या ऑल ऑफ हे क्रिकेटचं दैदित्यमान आयोजन आणि दुसरा दिवस आहे आजचा आणि या दुसऱ्या दिवसातील अंतिम मॅच आपण अनुभवत आहोत जिथे एका बाजूने वसई कोलीवाडा आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर एकविरा स्पोर्ट्स नायगाव या दोन संघांना आपण लढताना पाहतोय जिथे पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय पहिल्या डावामध्ये 5 षटकांचा खेळ पाहिला आणि 5 षटकांमध्ये धावा टोटल फलकावरती बनवल्या गेल्या त्यामध्ये 73 धावा बनवल्यात आणि 74 धावांचं आव्हान फलकावरती आपण पाहतोय ज्यामध्ये 52 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच बॅटर रुपेश कुईच्या बॅटमधनं अर्धशतक आलं या संपूर्ण स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक रुपेशच्या नावावरती राहिलंय इंडिव्हिज्युअल स्कोरचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये आपण पांजू संघाचा खेळाडूकडनं 46 धावा आतिश होते तिकडे आतिश भोईर होते आणि त्याच्या बॅटमधनं 46 इंडिव्हिज्युअल स्कोर बनवलेला तो हायस्ट होता आणि आज रुपेश त्याच्या पुढे गेलेत 52 धावा त्याने बनवल्या मागच्या मॅचमध्ये देखील जर बघितलं गेलं तर शैलूच्या देखील 43 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि आता आपण पाहतोय 74 धावाचा रनचेस सध्या मैदानामध्ये आणि वसई कोलीवाडा या संघाकडनं 2 ओपनिंग पेअर्स बॅटर मैदानात दाखल देखील झालेत एका बाजूने अजय दुसऱ्या बाजूने क्रिसिल पंचांचा अधिकृत इशारा आमच्यापर्यंत पोहोचला ग्रीन सिग्नल मॅच ऑन केली जाईल षटक क्रमांक पहिला घेऊन फ्रंटलाईन गोलंदाज नायगाव संघाकडनं विशाल कोहली पहिला बॉल फ्लायटेड चेंडू हाताळला होता ऑप्समचा बाहेर आणि त्यानंतर सरळ निघून गेला या रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 0 या आकड्यावरती आहेत 74चा पाठला करायचा आहे त्यामुळे स्टार्ट कसा मिळतोय हे महत्त्वाचं आहे सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये किती धावा बनवता इम्पॅक्ट करेल खूप सारं हवेमध्ये खेळले जशासं उत्तर द्यायला आता वसई कोलीवाडा संघ देखील तयार पहिला डॉट आणि त्यानंतर हा धमाका को पंधरा लाग पारू दर्याचे गुंजेला पेसावची पारू नेसली गो नवा सारा पेसावची पारू नेसली गो नवा सारा गावसल को लागो पारू दर्याचे गुंजेला गावसल को लागो पारू दर्याचे गुंजेला षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 6 आकड्यावरती आता खातं उघडलं गेलंय 300चा स्ट्राईक रेट आपण पाहतोय बॉल तयार स्लो बॉल होता पिक केलाय हवेमध्ये खेळले होते
मिडऑफला क्षेत्ररक्षक थोडे वाईडिश होते आणि त्याच्यामुळे नोमॅन स्लॅडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि धाव फलकावरती धाव 1 ने वाढेल देखील एका धावेच्या मदतीनं. जर बघितला गेला तर धावा 7 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 1 षटकार आणि 1 सिंगल. विशालला आपण पाहतोय पुन्हा उडवलाय पण यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. आता क्षेत्ररक्षक जज करतील. पोहोचले होते. प्रयत्न चांगले केलेले. प्रयत्नांना दाद जरूर द्यावी लागेल. मिड ऑफ पासून खूप दूरवरचा प्रवास तिकडे केला होता. सनील बोकाले होते तिकडे. कॅच कंप्लीट केली असती तर जरूर म्हणता आलंस की ही कॅच ऑफ द टुर्नामेंट. पण आता ड्रॉप केली आणि त्यानंतर धावा फलकावरती बनवल्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने 9 आकड्यावरती धावसंख्या. चेंडूंचा खेळ समाप्त झाले 4. 5वा बॉल गुडके वाकवलेत आणि त्यानंतर आता कॅच नाही सोडली जाणार. पकडला जातोय बॉल. फलंदाज बाद. धक्का बसतोय पहिला क्रमांकाचा. विकेट डाऊन. आई माझी चंडिका, आई माझी चंडिका, चंडिका नौकाला पावली. असं म्हणता येईल की कदाचित हा विशाल कोहलीचा ट्रॅप असावा. कारण की वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटचा मधोमध क्षेत्ररक्षक रचला होता आणि दुसरा जर बघितला गेला तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि लोवा फुलटॉस बॉल हाताळलेला आणि स्लोवा चेंडू होता तो. खरं तर फ्लायटेड बॉल हाताळलेला आणि जेणेकरून बॅटरने तिकडे चान्स घ्यावा आणि मग कॅच मिळू शकतं या इंटेन्शनने देखील हा चेंडू हाताळला असावा. अशा प्लॅनिंग देखील आपण अनेकदा पाहत असतो की कधी कधी तुमचा रडारमध्ये चेंडू टाकला जातो तिकडे चान्स घेतला जातो जेणेकरून विकेट मिळावा आणि तेच पाहायला मिळालं. धक्का बसला पहिला. स्विंग अँड मिस. हा बेस्ट चेंडू आहे. हा विशालचा स्ट्रेंथवाला बॉल आहे. इथे पिक करणं इथे ओळखणं थोडंसं डिफिकल्ट जातं. स्लोराम बॉल होता आणि त्यानंतर सक्सेसफुल षटक कंप्लीट झालं. विशालला पुन्हा 1 विकेट मिळाला आणि 9 धावा त्याने वैयक्तिक खर्च करताना 1 विकेट देखील मिळवला गेला. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 74-74 आव्हान आहे. धावा बनवल्या गेल्यात 9 आकड्यावरती. 5 षटकांची मॅच पाहतोय आणि आता बॉलिंग लाईनअप मधला सर्वात ताकदवान गोलंदाज तुमच्या समोर षटक क्रमांक 2 घेऊन संजित कोळी. षटक क्रमांक 2 आहे. संजितच्या हातामध्ये चेंडू सोफावला गेला. सेकंड पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले आता पाहायला मिळेल ज्यामध्ये 3 खेळाडू आउटफील्डमध्ये दिसतील. ऑन साईडला 2 ऑफ साईडला 1 आणि आता फील्ड सेटअप नुसार संजित कोळी तयार. जॅक्सन आणि त्याच्या समवेत जर बघितलं गेलं तर अजय ही जोडी मैदानामध्ये आहे. अजयच्या बॅटमध्ये 1 षटकार जरूर आला होता आणि क्रिसिलचा जर विचार केला तर 2 धावा त्याने बनवलेल्या आणि त्यानंतर माघारी परतला. आता त्याच्या समवेत जॅक्सन आहेत. सायकर एंडवरती सध्या अजयला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 संजित कोळी तयार. बॉल तयार होतोय. फुल टॉस बॉल वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. निमेश होते पाठीमागे तिकडे आणि फेकी करेपर्यंत 1 सिंगल धाव फलकावरती बनवली गेली. निमेश फिल्डिंग सेटअपमध्ये जर बघितलं गेलं आउटफील्डमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतात. मागच्या मॅचमध्ये मिड ऑनला त्यांच्या माध्यमातून 1 चांगलं क्विक फेकी पाहायला मिळालेली. आता कॅच देखील खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्या. त्याआधी सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं तर स्क्वेअर लेगला 1 चांगली कॅच पकडली होती. म्हणजे ओव्हरऑल निमेशचा जर परफॉर्मन्स पाहिला तर गोलंदाजी जेव्हा पण दिले तेव्हा चांगली केली आहे. पण संघाची रिक्वायरमेंट आहे फिल्डिंग सेटअपमध्ये तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करायचं आहे. त्यामुळे आउटफील्डमध्ये तो क्विक असतो, चपळ आहे. ऑप्शनचं बाहेर सोडू दिलं आहे आणि लगेचच मॉन्टी सरांचा इशारा देखील आपल्यापर्यंत पोहोचतोय की वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने फलकावरती धाव 1 ने वाढतीये देखील. धावसंख्या जाऊन पोहोचला गेला टोटल 11 आकड्यावरती. 1 विकेट गमावला गेला. 11 धावा फलकावरती. 111 आपण सध्या पाहतोय आणि या षटकातील चेंडूंचा खेळ देखील एकच झाला. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. समोर क्षेत्ररक्षक जरूर आहेत लॉंग ऑनला आणि त्यानंतर
कलेक्ट करून फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगलच्या मदतीनं 12 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. आव्हान तर मोठं आहे, टार्गेट तर मोठं आहे. 74 धावांचा पाठलाग, 74 धावांचा रनचेस चालू आहे. त्यामुळे वसई कोलीवाडा संघाचं अजून अग्रेशन दिसले नाही. दाखवावं लागेल, मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेलच. ओ इथे पहा, थोडं थांबून आला बॉल आणि आता त्यानंतर नोमॅन्स लँड मध्ये आहे. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती. रुपेशची जी बॅटिंग राहिली त्या बॅटिंग करिता एकविरा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. विशाल कोळी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. एकविरा स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर आहेत. फुल टॉस होता इकडे, हवेत खेळलेत. आता पुन्हा एकदा संधी आले कॅच कंप्लीट करण्याची, पण नाही कलेक्ट करू शकले बॉलला. आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर आणखी एक सिंगल धाव ऍड केली जाईल आणि या एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील 14 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. धावा फलकावरती जर बघितला तर आतापर्यंत जाऊन पोहोचत आहेत त्या म्हणजेच टोटल धावसंख्या फलकावरती आहेत 15 आकड्यावरती. ओहो, पुढे टाकलेला बॉल यावेळेस आणि आता क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. एक सिंगल कंप्लीट केली. एका सिंगलने धाव फलकावरती धाव वाढेल. वसई कोलीवाडा आणि एकविरा नायगाव या दोन संघांना आपण लढताना पाहतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण 16 पाहतो. त्यामुळे विजयाकरिता जर पाहिलं गेलं तर इकडनं 18 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 30 कपिल पाटील आले गोलंदाजीवरती. शफल केलेला हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा सगळी पाहतात 16 आकड्यावर. आणखी एक चांगला बॉल, अजून एक चांगला चेंडू कपिलचा. ही सर खरी जादूमय गोलंदाजीसाठी कपिलला ओळखला जातो आणि लगातारचे 2 डॉट बॉल हाताळलेत कपिलने. चांगला परफॉर्मन्स आणि कॉन्स्टंट परफॉर्मन्स कपिलकडनं ऑलवेज बेस्ट राहिलाय. ऑन साईडला खेळलेत, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, कलेक्ट करतात बॉलला. फेकी करेपर्यंत सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 17 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. आता मोठे फटके जर बरसायला सुरुवात नाही झाली तर मग असं म्हणावं लागेल की मॅच देखील वसई कोलीवाड्याच्या पासून दूर जाईल. फुल टॉस आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेक करूयात आता आपण. चौकार तर जरूर आलाय.
अँड इट्स अ फायर डिलिव्हरी. पुढे पण होता बॅटर क्रिसचा आणि त्याच्यामुळे पण 4 धावा जरूर मिळतील. चौकार जरूर आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल धावसंख्या 21 आकडावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. पहिले 2 डॉट बॉल, मग 1 सिंगल, मग चौकार आणि 21 धावा आहेत टोटल. अजून देखील दिल्ली दूर आहे, मोठा प्रवास करायचा आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. आता फायनल लीगचे खेळाडू तिकडे पोहोचत आहेत. अडवण्याचा प्रयत्न 1 सिंगल करिता आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचतात 22 आकड्यावर. तिसरं षटक चालू असताना 13 चेंडू आणि 52 धावा बनवायच्या. 13 मध्ये 52 धावा मोठं आव्हान आहे जरूर. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा स्वीप केला, पायावरती बॉल होता. 1 सिंगल धाव मिळवली जाईल. स्क्वेअर लेगला दुसरा धावाचा कॉल आणि लगेचच क्विक चपलाई दिसली आणि 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या आणि या 2 धावाच्या मदतीनं धावफलकावरती धावा वाढतायत. टोटल धावा जाऊन पोहोचतात 24 आकड्यावर. 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. 25.00 रिक्वायर्ड रन रेट फार मोठं आहे रिक्वायर्ड रन रेट, कारण की दोन्ही षटकामध्ये 25-25च्या ॲव्हरेजने धावा बनवाव्या लागतील. पहिल्या 3 षटकामध्ये 24 धावा बनवल्या, त्यामुळे आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 50 धावा फलकावरती जोडाव्या लागतील जर या मॅचला आपला हातामध्ये घ्यायचं असेल वसई कोलीवाडा संघाला. तर उद्याच्या दिवसामध्ये यायला इथे विसरू नका. उद्या इकडे जर बघितलं गेलं तर मेगा फायनल्सचा डे आहे. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सिनियर्स खेळाडू खेळताना दिसतील. उद्याच्या दिवसामध्ये 40+ फॉर्मॅट दिसेल, ज्यामध्ये सगळे सिनियर खेळाडू इकडे मास्टर्सचे खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. आणि त्यानंतर प्रेक्षकांकरिता लकी ड्रॉच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर्स जे देखील आहेत ते देखील उद्या लकी ड्रॉचे कुपन आपण सर्वांना देणार आहोत. सो सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की जरूर एकदा नायगाव कोलीवाडाची ही सन्मानाची स्पर्धा एकविरा चषकामध्ये भेट देण्याकरिता या. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 4था आहे आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती संचित कोळीला आणलं गेलं. पहिला बॉल जर बघितला गेला तर डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू आहे आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती टोटल धावा आहेत त्या म्हणजे 24. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये धावा जोडायच्या आहेत 50. बोल तयार. मोठा फटका खेळायचा आहे. बॅटवरती कनेक्शन तितक्या योग्य पद्धतीने नाही झालं. 1 सिंगल धाव फलकावरती बनवली आहे. एका धावेवरती समाधान आता मानावं लागेल आणि त्या एका धावेच्या मदतीनं 25 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. आता इथून जर बघितलं गेलं तर उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी राहतोय, तो म्हणजे 10 आणि 10 मध्ये 49 धावा जोडायच्यात. मोठे फटके फार गरजेचे आहेत जे दिसलेच नाही. पहिला चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती जो 1 6 आला होता तो एकमेव 6 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूवरती 1 चौकार आला होता. ते 2 मोठे फटके जर वगळले गेले तर मग एकही असा मोठा फटका पाहायला नाही मिळाला आणि त्याचाच बेनिफिट हा एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला झाला आणि आतापर्यंत एका चांगल्या पोझिशनवरती आहेत. आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये खेळतात, घरचे प्रेक्षक वर्ग इथे आलेत सगळे आणि मग त्यांच्यासमोर चांगला खेळ करावा या इंटेन्शनने आतापर्यंत चांगला खेळ आहे. या संघाचा विचार केला तर मग वसई विरार विभाग असू द्या, वाडा विभाग असू द्या, भिवंडी असू द्या, वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन आपला नाव प्रस्थापित केला, वेगवेगळ्या विभागामध्ये आपला अधिराज्य दाखवण्याचा प्रयत्न केला. वज्रेश्वरी, गणेशपुरी या विभागामध्ये सातत्याने खेळायला येत असतात दूरवरचा प्रवास करत आणि तिकडे देखील या संघाचा दबदबा एक वेगळा आहे. या संघाच्या अगेन्स्ट इकडे देखील खेळताना अनेक सारे संघ मग आपले प्लॅनिंग्स बनवून उतरण्याच्या प्रयत्नात असतात, हलक्यामध्ये घेत नाही. त्यामुळे या स्पर्धेमध्ये त्यांना नाव जरूर करायचं होतं आणि त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत सक्सेसफुल आहेत. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. टीमवर्क खूप चांगला आहे, युनिटी चांगली दिसते, डिसिप्लिन क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. आणि या वसई विरार विभागामध्ये एक गोष्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते की सगळे खेळाडू जे आहेत ते डिसिप्लिन खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करतात. मग कधी कधी पंचांच्या माध्यमातून कधी कधी असं देखील होतं की एखादा चुकीचा डिसिजन येतो पण त्याला एक्सेप्ट देखील करतात. ते फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही डिसिप्लिन फॉलो करता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे क्षमता आहे डिसिप्लिन फॉलो करण्याची, तेव्हा तुम्ही ऑलवेज पुढे. फुलटास बॉल होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. वाईडिश लॉंग ऑनला बॉल आहे. फेकी करेपर्यंत 1 सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचला गेला 27 आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप चांगले चांगले संघ इकडे दिसले, ज्यामध्ये जियांश 11 नायगाव संघ खेळताना पाहिला, खोचिवडा संघाला खेळताना पाहिला, ग्रेट मराठा जुचंद्र संघाला आपण पाहिलं.
त्यावेळेस त्यानंतर अष्टविनायक नायगाव संघाला पाहिलं. NCC नारंगी संघ देखील दाखल झाले आणि पतू पॅकर्स दत्ताळी या संघाला देखील आपण कैवल्य पाटील याला देखील खेळताना आपण पाहिलं होतं. आणि आता सध्या एकविरा नायगाव संघ आणि वसई कोलीवाडा हे दोन संघांना आपण खेळताना पाहतो, जे अंतिम हे दोन संघ या संपूर्ण पोलमध्ये राहिलेत आणि ज्यामध्ये आत्तापर्यंत असं म्हणावं लागेल की वजनदार बनलेत टीम एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ, कारण की 6 चेंडू आणि विजयाकरिता 47 धावा बनवायच्यात. निमेश गोलंदाजीवरती शेवटचं अंतिम षटक घेऊन 5व्या क्रमांकाचं हे षटक असेल. निमेशकडनं स्किट झाला पाय आणि त्याच्यामुळे आता पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल. इट्स अ नो बॉल. भीमाच्या स्वरूपामध्ये हा 9 चेंडू आणि त्यानंतर येणारा पुढचा चेंडू फ्री हिट आहे. इकडनं जरी 6 षटकार जोडले तरी देखील धावा कमीच दिसतील. 47 धावांची गरज आहे, 46 धावांची गरज आहे. फ्री हिटचा बॉल तितकासा फायदा नाही घेता आला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर असं म्हणावं लागेल की औपचारिकता बाकी राहिली आहे. चांगला परफॉर्मन्स वसई कोलीवाडा संघाकडनं देखील आपल्याला पाहायला मिळालेला. संपूर्ण दिवसामध्ये प्रभावशाली खेळ त्यांचा पाहायला मिळाला, पण शेवटच्या अंतिम मॅचमध्ये ज्या अपेक्षाने आल्या होत्या त्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकले. बॉलिंगमध्ये थोडं सुधारणा कराव्या लागतील आता असं म्हणावं लागेल. स्विंग अँड मिस स्टार्ट बॉल आला, निधाव चेंडू आला आणि निधाव चेंडूच्या समती धावा. बॉलिंगमध्ये थोड्या चुका झाल्या. ओव्हरऑल आजच्या दिवसामध्ये बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिला होता वसई कोलीवाडा संघाचा, पण अंतिम मॅचमध्ये ज्या चुका घडल्या त्याचा भुगता भोगावा लागला. मोठा टोटल उभं राहिलं आणि त्यानंतर त्या टोटलचा पाठलाग करताना स्टार्ट तर चांगला मिळालेला. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा होत्या, पण त्यानंतर मोठे फटके कुठेतरी ऑटोमॅटिकली थांबले आणि त्याचा बेनिफिट जरूर झालाय कोलीवाडा संघाला, एकविरा स्पोर्ट्स संघ या संघाला. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. खोलवर टप्पाचा बॉल, प्रॉपर यॉर्कर डिलिव्हरी, अगदी खोलवर टप्पाचा चेंडू आणि त्यानंतर सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा वाढत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या 3-0 30 आकडावरती. हवेत खेळलेत उंचीवरती बॉल आहे. अजून एक विकेट जाण्याची शक्यता आणि जरूर फलंदाजाला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद. नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाडा नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. थँक्यू डीजे. शेवटचा अंतिम बॉल आणि इकडे अंतिम बॉल पुल केलाय आणि सक्सेसफुल मैदानाचा बाहेर आणि जिंकली मॅच. जिंकली. हार्डलक टीम वसई कोलीवाडा, तुम्ही इथे दाखल झालात, चांगला परफॉर्मन्स तुमचं दाखवला. तुम्हाला देखील शुभेच्छा देऊयात पुढील वाटचालीकरिता आणि कंग्रॅच्युलेशन टीम एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ जाऊन पोहोचलाय टॉप 3 मध्ये. कालच्या दिवसामध्ये कासार वडवली, आजच्या दिवसामध्ये एकविरा नायगाव संघ. उद्याचा मेगा फायनलसाठी जाताना सर्वांना विनंती करेन सुखरूप जा, सेफ जा, आपापली काळजी आपण घ्या. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. प्लेअर ऑफ द मॅच लगेचच देऊयात आपण, अनाउन्समेंट करूयात. ज्याने टोटल 52 धावा फलकावरती जोडल्या गेल्या रुपेशला देऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅच. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकटे आली किती तरी